श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही रोज घराच्या मुख्य दरवाजावर उजव्या बाजूला मोहरीच्या तेलाचा दिवा रोज लावला तर लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि लक्ष्मीचा वास कायम तुमच्या घरात राहील. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी दरवाजाजवळ एक छोटासा मोहरीचा दिवा जरूर लावा आणि लक्ष्मीला आमंत्रण द्या. पण जर वेळ चुकीची असेल तर हा दिवा तुमचं नशीबही विझवू शकतो. आज असा एक खास उपाय आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जे तुमचं आयुष्य बदलू शकतं. त्याआधी मोहरीचा दिवा का लावतात ते जाणून घेऊया. मोहरी हे एक शक्तिशाली आणि पवित्र बीज आहे. वास्तुशास्त्र आणि धर्मशास्त्रानुसार मोहरीचा दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. हे तेल जळताना एका विशिष्ट प्रकारचा सुगंध आणि कंपन निर्माण करतो जो नेहमी नकारात्मक शक्तींना दूर ठेवतो. दिव्याचा प्रकाश म्हणजेच ऊर्जा आणि ज्ञान. हा दिवा लावल्याने घरात नेहमी सुख शांती नांदते. लक्ष्मी, समृद्धी आणि संतुलनही निर्माण होतं. सकाळी दिवा लावल्याने सकाळी ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेस किंवा सूर्योदयानंतर दरवाजाजवळ मोहरीचा दिवा लावल्याने दिवसभर घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि देवतांचं आशीर्वादही मिळतात. घरातील लोकांचं मनही प्रसन्न राहतं आणि दिवसभर अडचणीचा भास कमी होतो. सकाळचा दिवा हे सूर्यप्रकाशासोबत मिळून घरात तेज आणि प्रगती निर्माण करतो. जर तुम्ही संध्याकाळी दिवा लावला सूर्यास्ताच्या वेळी जेव्हा घरात अंधार पसरायला लागतो तेव्हा मोहरीचा दिवा लावल्याने नकारात्मक शक्तींना घरात प्रवेश करण्यापासून बचाव होतो. संध्याकाळी दिवा लावताना देवी लक्ष्मीचे आवाहन केल्यास ती प्रसन्न होते. दिव्याच्या प्रकाशात लक्ष्मी स्थिर होते असं मानलं जातं. घराच्या मुख्य दरवाजा पूर्व किंवा उत्तर दिशेला असेल तर सर्वोत्तम. दिवा लावताना त्याचा तोंड घराच्या आतील बाजूला असावा. जर दरवाजा दक्षिण किंवा पश्चिमेला असेल तर दिवा उजव्या कोपऱ्यात ठेवावा. त्यामुळे शक्ती घरात स्थिर राहते. लक्ष्मी उत्तर दिशेने येते असं शास्त्र सांगतं. सकाळी सूर्योदयानंतर 8 वाजेपर्यंत, संध्याकाळी सूर्यास्ताच्या 15 मिनिटापूर्वी ते सूर्यास्तानंतर 30 मिनिटे या वेळा शुभ मानल्या जातात. यामध्ये लावलेला दिवा आध्यात्मिक आणि भौतिक लाभ देतो. अभिजित मुहूर्तात दिवा लावल्यास तो अधिक फलदायी ठरतो. चुकीची वेळ आणि त्याचे दुष्परिणाम म्हणजे दुपारी 12 ते 3 या वेळेत किंवा अर्धरात्रीनंतर दिवा लावणे टाळावे. या वेळेत लावलेला दिवा घरात तणाव, अशांती आणि आर्थिक अडचणी वाढवू शकतो. काही वेळा दिवा अचानक विझल्यास तो अशुभ संकेत मानला जातो. त्यामुळे काळजीपूर्वक दिवा लावताना वेळ निवडावे. दिवा लावताना काही नियम पाळावे. दिवा लावताना स्नान करून स्वच्छ वस्त्र घालावं. दिव्यात स्वच्छ मोहरीचं तेल वापरावं. रुईच्या वातीचा वापर जरूर करावा. दिवा लावताना ओम श्री ही श्री दिवा लावताना ओम श्री ही क्ली महालक्ष्मी नमहा हा मंत्र म्हणावा. दिव्याच्या समोर फुलं, तुळशीचं पान ठेवावं. दिवा घराच्या आतमधून लावावा, बाहेरच्या बाजूला नाही. दिवा फुंकरून विझवू नये. दररोज तो दिवा लावल्यावर 5 मिनिटे त्याच्या प्रकाशात ध्यान करावं. दिवा लावताना मनात कोणतेही द्वेष भावना नको. लक्ष्मीला आकर्षित करणारे काही गुप्त उपाय पाहणार आहोत. दिव्याबरोबर लवंग आणि कापूर घालावा. दररोज दिव्याजवळ तांदूळाच्या 7 लहान ढिगाऱ्यावर हळद टाकून ठेवावं.
दरवाजावर दररोज कुंकवाने शुभ लाभ आणि स्वास्तिक काढावं. यशस्वी लोकांचे अनुभव. खूप लोकांनी सांगितले आहे की त्यांनी दररोज मोहरीचा दिवा दरवाजाजवळ लावायला सुरुवात केली आणि त्यांच्या सर्व अडचणी दूर झाल्या. घरात शांतता, सकारात्मक आणि सुखशांती निर्माण झाली. यामागे केवळ श्रद्धा नव्हे तर शुद्ध ऊर्जा आणि नियोजन लपलेलं आहे. शास्त्रीय पुरोक्त आधार. वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजावर प्रकाशाचं स्रोत असणं हे धनसंपत्तीच्या आगमनाचं संकेत आहे. पद्मपुराणात म्हटलं आहे की द्वारे दीप समर्प्य लक्ष्मी प्रीतेती निश्चित. म्हणजे दरवाजाजवळ दिवा अर्पण केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते. एक छोटासा दिवा पण योग्य वेळी योग्य पद्धतीने जर तुम्ही लावला तर तुमचं संपूर्ण भाग्य बदलू शकतो. दिवा हे केवळ एक तेल आणि वात नव्हे, तो एक ब्रह्मसंपर्क आहे. देवी लक्ष्मीला घरात आमंत्रण देण्याचा मार्ग आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओ बघायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.